आंबेगाव तालुक्यातील सामाजिक, राजकीय आणि पर्यटन क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे माननीय गणेश भाऊ श्रीरंग कोकणे यांच्या 50व्या अभिष्ट चिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं। पिंपळगाव घोडे येथील गीतमाला मंगल कार्यालयात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा उत्साहात संपन्न झाला। माननीय गणेश भाऊ श्रीरंग कोकणे भीमाशंकर सहकारी साखर कारखाना परगावचे तज्ञ संचालक, शारदा प्रबोधिनी पिंपळगाव घोडेचे विश्वस्त, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आंबेगाव तालुका उपाध्यक्ष तसेच भीमाशंकर पर्यटन संस्थेचे अध्यक्ष म्हणून गणेश भाऊ कोकणे हे विविध क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत आहेत। त्यांच्या 50व्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त गीतमाला मंगल कार्यालय पिंपळगाव घोडे येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते, मित्रपरिवार आणि शुभेच्छुक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मान्यवरांनी गणेश भाऊ कोकणे यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक आणि सार्वजनिक जीवनातील कार्याचं कौतुक केलंय। फुलांचा वर्षाव, शुभेच्छांचा वर्षाव आणि उपस्थितांच्या उत्साहात गणेश भाऊंचा 50वा वाढदिवस मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला। चला तर पाहूयात गणेश भाऊ कोकणे यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त विविध मान्यवरांच्या उपस्थितीत रंगलेल्या या वाढदिवस सोहळ्याची काही खास क्षणचित्रे। तेज तुफानच्या कॅमेऱ्यात अय्यूब शेख यांनी टिपलेले हे खास क्षण। वारकरी संस्थेचे सचिव आदरणीय डॉक्टर आतारामजी बोराडे आणि सर्व त्यांची मंडळी, त्यांना विनंती आहे नंदा वारकरी संस्थेचे वतीने सुद्धा त्याचप्रमाणे लवशेठ बोराडे आपल्याला सुद्धा विनंती आहे आपण व्यासपीठावरती यावं आणि पुढील सन्मान या ठिकाणी उद्योगपती आदरणीय सुनीलजी कावडे साहेब, त्याचप्रमाणे पुणे जिल्हा शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष आदरणीय दत्तात्रय वाळू सर, त्याचप्रमाणे शंकर शेठ शहा यांच्याही वतीनं भावना सन्मानित केलं जात आहे। पिंपळगाव ग्रामस्थांच्या वतीनं सुद्धा सन्मान केला जातोय। मुक्तादेवी ज्येष्ठ नागरिक संघटना पिंपळगाव यांच्या वतीनं सुद्धा भाऊंचा सन्मान केला जातोय आणि तो सन्मान देण्यासाठी त्या सुद्धा मंडळांनी वरती यावं। ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असे या ठिकाणी दिग्दर्शक आदरणीय रामदासजी काळे सर, आपण सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहात। आपल्या शुभस्ते भावांचा सन्मान केला जातोय। त्याचप्रमाणे गंगापूर हनुमान शिक्षण संस्थेच्या वतीनं आपल्याप्रमाणे या ठिकाणी आमचे फकीरा शेठ गायकवाड, तुकाराम दादा भास्कर ही सर्व मंडळी यांच्या शुभस्ते ज्येष्ठ मंडळींच्या वतीनं तो सन्मान भावांचा केला जातोय आणि तोही सन्मान या मंडळींना सन्मान देण्यासाठी तयारीमध्ये राहावं। पुढील सन्मान केला जातोय आमोंडीकर या ठिकाणी सर्व मित्र परिवार, या ठिकाणी भागवत सरपंच अशोकजी फलके, त्याचप्रमाणे नवनाथजी फलके, त्याचप्रमाणे भागवत सर, सर्व मंडळी यांच्या वतीनं सन्मान केला जातोय आणि पुढील सन्मान देण्यासाठी आपल्या शिनोली गावातील भजन सम्राट, रेडिओ स्टार आदरणीय देवदास नाना बोराडे आणि जय भीमाशंकर पतसंस्थेचे तज्ञ संचालक कालिदासजी बोराडे झेंडा समाजाचं व्रत ज्यांनी हाती घेतलं, अनेक वर्ष आपल्या परिसरातील एक वैभव, प्रत्येकाच्या गळ्यातील ताई आणि समाज माझ्यासाठी काय करतो त्याच्यापेक्षा समाजासाठी मला काय करता येईल ही नेहमी ज्यांची भावना असते ती आपल्या भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक, आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष, भीमाशंकर पर्यटन संस्थेचे या ठिकाणी अध्यक्ष आणि शारदा प्रबोधिनी पिंपळगाव घोडेचे विश्वस्त आदरणीय गणेश भाऊ श्रीरंग कोकणे, त्याचप्रमाणे आंबेगाव तालुका दिंडी समाजाचे विद्यमान खजिनदार आदरणीय रामदास शेठ आढळराव पाटील, आपण सुद्धा उपस्थित झालात। आपलंही मनपूर्वक असं स्वागत। संतोषजी राजे उपसरपंच डिंबे, आपण उपस्थित झाला, आपलंही मनपूर्वक असं स्वागत। माजी फौजी या ठिकाणी भाऊंचे मेमणे या ठिकाणी आदरणीय फौजी फदाले साहेब, आपणही उपस्थित झाला, आपलंही मनपूर्वक असं स्वागत करतो। हरिभक्त परायण जगदाळे म्हणत आपण सुद्धा उपस्थित झाला, आपलंही मनपूर्वक असं स्वागत करतो। अनेक मान्यवर आहे त्यांचा आपल्याला नामोल्लेख करावा लागेल, पण या गर्दीच्या युगामध्ये प्रत्येकाचा चेहरा या ठिकाणी दिसत नाही, तेव्हा सर्व तुलामुलाची त्याचप्रमाणे याही सर्वांचं दत्ताभाऊ, आपण पुढे असाल तर व्यासपीठावरती यायचं। दत्ताभाऊ श्रीरंग कोकणे, बार बार दिन आए, बार बार दिन जाए, तुम जियो हजारों सा ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी
बर्थडे डिअर बाबू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. रिसॉर्ट आणि अँड वॉटर पार्क या ठिकाणी सर्व आमचे या ठिकाणी मनोज भाऊ बदलले. त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांच्या शुभेच्छाच्या शक्तीवर तुम्हाला परमेश्वर चांगला आयुष्यमान मिळवून देईल हीच भावना या निमित्तानं व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी दाखवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद गिरे साहेब. यानंतर ज्यांनी झोपलेल्यांना जाग केलं, जाग झालेल्यांना बोलतं केलं आणि बोलतं करणाऱ्यांना चालतं केलं, आज सेवक या ठिकाणी ईश्वर सेवा मानून जे आपल्या तालुक्यामध्ये सेवा करतात ते रमेश भाऊंना विनंती करतो की कलेक्टरांची त्या ठिकाणी मीटिंग पंढरपूरमध्ये असताना सुद्धा भाऊंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं खरंच भाऊ आपण उपस्थित झाला. याच देही याच डोळा पाहावा असा हा भाऊंचा 50वा अभिषेक सोहळा आणि या सोहळ्याच्या निमित्तानं भाऊंना आपल्या गोड वाणीमधून सदिच्छा शुभेच्छा प्रदान कराव्यात. आपल्या तालुक्याचं वैभव हे श्री क्षेत्र भीमाशंकरची भूमी आणि या भूमीमधनं आपल्या तालुक्याला लाभलेले काही कोहिनूर हिरे आणि यातला एक हिरा म्हणजे गणेश भाऊ. मित्र कसा असावा? मित्र वनव्यातही गारव्यासारखा असावा. आणि असा गारवा देणारे हे दोघं बंधू आपल्या तालुक्यामधील प्रत्येक तरुणाला, प्रत्येक माणसाला आपल्या जवळ खेचून घेण्याची एक अलौकिक अशी त्यांची एक चुंबकीय शक्ती आहे की ती माणसं आपल्या गोड वाणीने, आपल्या गोड आचरणाने, आपल्या चांगल्या स्वभावाने प्रत्येक माणसाला आपल्या जवळ खेचून घेतात आणि ते नुसते खेचून घेऊन नाही, ते टिकून पण ठेवतात. असं असतं की माणसाबरोबर ओळख करणं सोपं आहे, ती ओळख टिकून ठेवणं हे सर्वात महान आणि सर्वात अवघड असं जी गोष्ट आहे हे दोघे बंधूंनी करतायत. आणि याची पावती म्हणजे आज आमच्या वरच्या परिसरातला प्रत्येक घरातल्या कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याला गणेश भाऊ आणि दत्ता भाऊ हे नावानिशी ओळखतात आणि ते सदस्य देखील यांना एकदम आपुलकीने आपल्या घरातल्या सदस्याप्रमाणे त्यांच्या प्रत्येक सुखदुःखात असेल, त्यांच्या घरात लग्न असेल, त्यांचे वाढदिवस असतील, त्यांच्या नवीन त्यांचे उद्घाटन समारंभ असतील, आपुलकीने आणि पूर्ण घरादारासहित चूलबंद आवाजाने जाऊन हजेरी लावणारा असा पूर्ण आपला परिसर आहे. आणि अशा परिसरामध्ये या दोन्ही बंधूंनी आपलं सामाजिक जे काही कर्तृत्व केलं आहे, अशा कर्तृत्वाला बघूनच आमच्यासारख्या नवीन माणसाला देखील काहीतरी करण्याची एक उमेद मिळते आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवूनच आपण काहीतरी करायचं. आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क.